नर्मदे यार. या ठिकाणी आम्ही आहे ना ढई गाव आहे ना पास करून पुढे धरमराय रोड आणि आम्हाला जायचं ते कोवा ह्या ठिकाणी आहे ना आम्हाला आहे ना अनिल महाराजांचा आश्रम आहे या ठिकाणी जायचं आहे. आणि जो आम्ही ज्या मार्गावर चाललो आहे तो मार्ग आहे ना एक देवपथ मार्ग आहे. देवपथ मार्गे चाललो आहे आम्ही नर्मदा मैया किनारी. या मार्गे आहे ना सहसा कोणी येत नाही कारण हा मार्ग थोडासा अवघड असल्यामुळं या मार्गावर येत नाही. आणि ह्या मार्गाने आहे ना ऋषी महंत चाललेले आहेत ह्या मार्गे, पण ह्या मार्गेच कोणी येत नाही. या परिक्रमावासी आजही या ठिकाणी आम्ही जे चाललो आहे हे फक्त आम्ही तिघेच जण आहेत. हे बा हे आणि मी आणि हे तिघेच जण आहेत, बाकी कोणच नाही या मार्गे. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता या ढेंगाचा गाव पास करून आहे ना पुढे आलेलो आहे. हे जे आहे ना आम्हाला आहे ना दही या गावामध्ये दही हे जिल्हा परिषदचं गाव आहे. तिथे ग्रामपंचायत आहे त्या रोडला आहे टँगचा त्या गाव पास करून आम्ही पुढे आलेलो आहे. आणि आम्हाला हा जो रोड आहे तो देवपथ मार्ग आहे, त्या मार्गे आम्ही चाललेलो आहे देवपथ मार्गे. आणि तसे आता आम्हाला 3 परिक्रमा अशी पुढे दिसलेले. तसे ह्या रोडवरती आहे म्हणायचं सकाळी लवकर निघले असतील, पण आम्हीच थोडे लेट निघले. नर्मदे यार या ठिकाणी आम्ही जो चाललो आहे तो आहे ना देवपथ मार्ग. आणि दहीवरून आम्ही आहे ना आता आहे ना धरमराय कोवा या मार्गावर या मार्गे चाललेलो आहे. तर आम्हाला जायचे ते चंदनपुरी या ठिकाणी. आणि आता चाललो आहे तो अनिलदास महाराज यांच्या आश्रमावरती. नर्मदे या ठिकाणी आम्ही जो आहे ना देवपथ मार्गावरती चाललो आहे त्याच मार्गे आम्हाला आहे ना धर्मराय तलाव आहे. या ठिकाणी धर्मराय तलाव आहे. आणि हे पाय हे या ठिकाणी हे धर्मराय तलाव आहे पूर्ण भरलेलं आहे. धर्मराय तलाव आहे या ठिकाणी. आणि आम्ही धर्मराय कोवा या ठिकाणी चाललेलो आहे अनिलदास महाराज यांच्या आश्रमावरती. आणि तिथून आम्हाला पुढे चंदनपुरी आणि अजूनही पुढे जायचं आहे. त्यावेळेस आम्हाला आहे ना नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी हे तलावाचं पाणी इकडे पण आहे, दोन्हींच्या मधून एक रोड आहे. हा जे पाणी आहे मैयाचं नसून हे धर्मराय तलाव आहे, म्हणजे हे तलावाचं पाणी आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आहे ना आहे की ना नर्मदे यार आहे ना अनिलदास महाराज यांच्या इथं. हां नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्हाला आहे ना भोरो हे यांनी ना आम्हाला चाय और एक शेंगा चाय प्रसाद यावर शेंगा दिला. आणि हे आमचे गौरव बाबा. आणि आम्ही आहे ना चाय प्रसाद आणि शेंगा थोड्या खाल्ल्यात. आणि आम्हाला पुढे धरमराय कोवा हे लागलेलं आहे पुढे. इथं अनिलजी महाराजांच्या आश्रमावरती जायचे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना ते धरमराय कोवा तिथे आलेलो आहे. धरमराय कोवा आणि जे धरमराय आहे ना नर्मदे यार बघा आम्हाला त्यांनी खजूर आणि हे दिले हे महाराजांनी. नर्मदे यार या ठिकाणी नर्मदे यार आम्हाला आहे ना खजूर आणि हे दिले. आणि हे या ठिकाणी आहे ना आम्ही आहे ना धरमराय कोवा इथे एक आश्रम आहे.
अनिलदासजी महाराज. धरमराय हे ना एक नर्मदा बॅकवॉटर सरदार सरोवर आहे ना, सरदार सरोवरच्या नर्मदाचं सरदार सरोवर झालं ना, ते धरमराय गाव आहे ना, हे ना इथून आहे ना 3 किलोमीटर अंतरावरती होतं. ते पाण्यात गेल्यामुळं सर्व गाव आहे ना इकडे आहे ना पुनर्वसित केलेले हे ठिकाणी. आणि चांगले चांगले जे तीर्थ आहे ना ते सुद्धा पाण्यात गेलेले आहेत या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी पाण्यात गेल्यामुळं आम्ही आहे ना ह्या आम्हाला जो परिक्रमावाशी जो रोड आहे ना परिक्रमा तो लांबून दिल्यामुळं आम्ही ह्या धरमराय कोवा म्हणजे हे कोवा गाव होतं पहिलं, याला एक जॉईंट झालं नर्मदे तर धरमराय कोवा हे त्या ठिकाणी आम्हाला धरमराय कोवा हे गाव झालं. आणि या गावामध्ये आम्ही आलेलो आहे धरमराय कोवा. आणि हे अति सुंदर गाव आहे आणि इथे एक शाळा भरलेली आहे, शाळा आहे. आणि जुन्या पद्धतीचं अजून काही ठिकाणी जे आहे ना हे जुन्या पद्धतीचं आहे. हे बघा ही बस आलेली आहे, त्याच्यावरती पॅसेंजर सीटं बसल्यात मस्त टपावरती फुल भरून. वंदे भारत आहे, शिवाय वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे त्याच्यावरती नाव आहे वंदे भारत एक्सप्रेस. म्हणजे वंदे भारत कशी होती आणि कशी वंदे भारत हे असं बनवलं आहे. जुनी घरंसुद्धा आहे अजून, जे जुन्यातले याच्यातले ते जुनी घरं आहे त्या ठिकाणी. अजून नवीन घराचं डेव्हलपिंग चालू आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा. हे आता धरमराय कोवा पाण्यामध्ये गेल्यामुळं आम्ही आहे ना कोवा धरमराय या गावात आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा. आपण आहे ना हे धरमराय कोवा पास करून पुढं आल्याच्या नंतर अर्धा किलोमीटर अंतरावरती आपल्याला आहे ना एक अवधूत आश्रम आहे. या आश्रमावरती आपल्याला आहे ना ते भोजन भोजन प्रसादी घ्यायचे. आणि ह्याच ठिकाणी आपल्याला आहे ना जे आहे ना एक आपल्याला जे अन्नक्षेत्र आहे त्याच ठिकाणी आपल्याला आहे ना राम लक्ष्मण सीता याचं भव्य मंदिर आहे. आणि हे एक तीर्थस्थळ आहे. आणि या ठिकाणी जे आहे ना धरमराय ते आहे ना आतमध्ये गेल्यामुळं आहे ना थोडंसं 3 किलोमीटर आपल्याला आहे ना बाहेरून चालावं लागते. आणि हे बघा महानर्मदा परिक्रमावासी हे जे आहे ना एक अवधूत धाम आहे, अवधूत धाम आश्रम. या आश्रमावरती आपण आलेलो आहे या ठिकाणी. आणि आपल्याला आहे ना हे जे इथं आहे ना एक आपल्याला छोटं बॅकवॉटर पण लागणार आहे ह्या ठिकाणी. बॅकवॉटर पण आहे. नर्मदे यार बाबा या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि धरमराय जे ना ह्या गावाचं ना धरमराय पडलं, धरमराज राजा होता, त्या राजाच्या नावाने इथं धरमराय नाव पडलं. आणि इथं एक आहे ना एक जुनं म्हणजे ना जे आत्ताही एक कुंड आहे वरती मंदिरावरती डोंगरावरती. ते कुंड या अजूनही तसंच म्हणजे त्या कुंड पाण्याने कायमस्वरूपीचं भरून असतं वर डोंगरावरती, जिथं काही पाण्याचा सोर्स नाही, काय नाही पाणी त्या ठिकाणी असं पूर्ण कुंड भरून असतं. हे पुढं आपल्याला दिसते ते बॅकवॉटर आहे. आणि हे जे मंदिर आहे ते राम लक्ष्मण सीता रामाचं मंदिर आहे मोठं. त्याचं अजूनही थोडं काम चालू आहे. इथं आपल्याला आहे ना आजची आहे ना दुपारची आहे ना भोजन व्यवस्था आजच्या इथं ह्या ठिकाणी आहे. आणि आपले सर्व परिक्रमाचे जवळजवळ ह्या ठिकाणी बसतील. नर्मदे हर या ठिकाणी बघा आहे ना आत्ता आहे ना आम्ही दुपारचे भोजन प्रसादी घेऊन धरमराय कोवा या ठिकाणावरून आहे ना आम्ही आहे ना ब्रिजवरून निघालो आहे. नवीन ब्रिजचा केलेला हा नर्मदा मैयाचं जे बॅकवॉटर आहे ह्या बॅकवॉटरवरती नवीन ब्रिज आहे. नवीन ब्रिज केलेला आहे. या ब्रिजवरून आम्ही चाललो आहे. तो चंदनखेडी या ठिकाणी आम्हाला आहे ना चंदनखेडी मेघनाथ घाट लागणार आहे. त्या घाट एक घाट लागेल. घाटनंतर आम्हाला येईल चंदनखेडी या ठिकाणी आम्ही किती किलोमीटर चालतो याचा अंदाजावरती आम्ही ते एक रात्रीचे विश्राम करणार. नर्मदे हर आणि नर्मदे हर या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आत्ता आहे ना धरमराय कोवा आहे ना जो आपल्याला आहे ना
नर्मदा मैयाचं बॅक वॉटर आहे सरदार सरोवर. त्या ब्रिजवरती आहे आम्ही. त्या ब्रिजवरून चाललो आहे आणि त्या ठिकाणी आहे ना त्याच्या इथं पाणी सर्व आहे ना पर्वतरांगांच्या याच्यामध्ये डोंगरांमध्ये जे पाणी आहे ते सरदार सरोवर या डॅमचं नर्मदा मैया त्याचं पाणी भरपूर लांब लांब ठिकाणी आले. काही गावे आहे ना पाण्याखाली गेलेली आहेत. ती गावे काही स्थलांतर हो बाहेर आलेली आहेत 3-3, 4-4 किलोमीटर अंतरावरती. तसंच हे एक गाव आहे ना बाहेर आले धरणगाव कोवा ते 3 किलोमीटर आतमध्ये होतं तेच बाहेर आलं. त्या ठिकाणावरून आपली परिक्रमा नर्मदा मैया किनारी पहिली जात होती काही वर्षापूर्वी. आणि काही वर्षापूर्वी जात असताना आपण आता जे बॅक वॉटर आल्याच्यानंतर आपण या ब्रिजवरून चाललो आहे. नर्मदा मैयाचा ब्रिज आहे. हा ब्रिजचा बॅक वॉटर आहे. हे नर्मदा मैया 4 किलोमीटर अंतरावरून वाहते आणि हे जे पाणी आहे नर्मदा मैयाचं बॅक वॉटर आहे. या ठिकाणावरून आपण चाललो आहे. सर्व परिक्रमा अशी या ठिकाणावरून येतात आणि इथे शंकर आणि पार्वतीचं वास्तव्य आहे या गावामध्ये. या गावामध्ये वास्तव्य आहे असं अजूनही आहे या गावामध्ये. त्या कारणामुळे नर्मदे यार या ठिकाणी बघा आमचे नांदगावचे परिक्रमावासी ते आमच्यापासून 10 ते 15 मिनटं पुढं निघाले होते. पण आम्ही त्यांना येऊन भेटलोच गाठलंच धरमराई. आणि आम्ही या ज्या ठिकाणावरून निघालो होतो ते शंकर पार्वती यांचे जे वास्तव्य असणारे ठिकाणावरून निघालो. आणि हे आमचे हे बघा नर्मदे या ठिकाणावरून हे आम्ही त्यांच्यापासून पुढं चाललो आहे. आम्ही 2 जण होतो आणि आम्हाला आता चंदनखेडे या ठिकाणी जायचं आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना इथे जे उभं आहे हे म्हणजे इथे ना वरती डोंगरावरती काहीच नाही. एक लिंबाचं झाड आहे. सर्व डोंगर आहे ना एक झाड नाही. पण इथे जो झरा आहे ना असे ना इथे जे आहे ना बाजूवाले लोक बोलतात का इथे उन्हाळा पावसाळा असं कंटिन्यू पाणी असतं. हे काय ते त्यांनासुद्धा ॲक्च्युली माहिती नाही. नर्मदे